तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आजच्या ठरलं तर मग या मालिकेत आपण बघणार आहोत की अर्जुनला सायलीचा चेहरा बघण्यासाठी किती धडपड करावी लागते. तो काय काय प्रयत्न करतोय, पण मधभाऊ त्याचे हे प्रयत्न यशस्वी होऊ जातात की नाही. आणि तिकडे सुभेदारांच्या घरी प्रिया मात्र सुभेदारांच्या मागे लागली आहे की माझं अर्जुनसोबत लग्न करून द्याच म्हणून. आता सुभेदार तिला कसं रिॲक्ट करतात ते आपण बघूया. पण हे सगळं जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजचा भाग सुरू करूया. तर आजची भागाची सुरुवात होते अर्जुनपासून. तो नेहमीप्रमाणे रुटीनप्रमाणे कुसुमताईच्या चाळीमध्ये सायलीला भेटण्यासाठी म्हणा किंवा चेहरा बघण्यासाठी गेलेला असतो. पण त्याला काय माहिती की मधुभाऊंने सायलीवर एक बंधन घातलं आहे. त्यांनी तिला घराबाहेर पडायलाच बंदी केली आहे, कारण त्यांना दाट संशय आहे की हा अर्जुन सुभेदार तिला बोलण्यासाठी काहीही करेल म्हणून. आणि बिचारी सायली भोळी आहे, ती त्याच्यासोबत बोलेलच म्हणून. आता बिचारी सायली काय करणार? तिला मधुभाऊंच्या पुढे जाता म्हणत नाही आहे, पण तिला अर्जुनशी बोलायचं पण आहे. पण ती मधुभाऊंचा जो आदेश आहे ती पाळते आणि घराबाहेर पडत नाही. मात्र अर्जुन इकडे झाडाखाली बसून तिची वाट पाहत असतो की आता मिसेस सायली बाहेर येतील, नंतर बाहेर येतील. पण त्याला भेटतं ते मधुभाऊ. मधुभाऊ त्याला मात्र टाळतात. ते त्याला झापतात उलटं की तू काय इथेच असतो का नेहमी? झाली तुझी सकाळ, जा तुझ्या घरी, असं ते त्याला बोलतात. स्वतः निघून जातात. मग मात्र अर्जुन झाडाखाली बसून सायलीची वाट पाहत असतो, पण सायली काही बाहेर येत नाही. मग तेवढ्यात एक छोटा मुलगा बाहेर येतो. अर्जुन त्याला आवाज येतो. तो अर्जुनला ओळखतो. अरे अर्जुन दादा तुम्ही? मग अर्जुनला वाटतं छान की हा मुलगा आपल्याला ओळखतोय. तो त्याला तुझं नाव विचारतो, त्याशी गप्पा मारायला लागतो. त्याला म्हणतो अरे तुला सायली माहिती आहे का? सायली? तो म्हणतो हो सायली ताई ना, तिला सगळेच ओळखतात, ती खूप स्वीट आहे ना. अर्जुन म्हणतो हो ती खूप स्वीट आहे, पण तुला दिसली का रे ती? तो म्हणतो नाही मला नाही दिसली आहे. मग एक काम कर, मी तुला एक काम करतो, तुला एक काम देतो छोटं माझं, करशील का? तो बिचारा पोरगा हो म्हणतो. तो अर्जुन त्याला सांगतो की जा त्या घरामध्ये आणि तिथे मिसेस सायली आहेत का बघ, त्यांना काही त्रास वगैरे आहे का बघ, ते आजारी तर नाहीत ना, कारण ते सकाळपासून मला दिसल्या पण नाही आहेत. म्हणतो हो यावेळेला ती तर ह्या गेटच्या बाहेर एक भाजीवाला असतो तिकडे जात असते. मग तो प्लीज माझं एवढं काम कर ना. मग तो मुलगा येतो आणि मित्रांनो त्या मुलाशी बोलताना कुसुम त्याने त्याला बघितलं असतं, म्हणजे अर्जुनला बघितलं असतं. तिला माहिती आहे अर्जुन काय सायलीला सोडत नाही म्हणून. मग ती घरात येऊन बसते. तो मुलगा पण येतो, कुसुमताई आत येऊ का म्हणून. कुसुमताई म्हणते हो ये. मग तिला माहिती आहे हा कसा आला म्हणून घरामध्ये. मग ती तिला सांगायला लागते बाळा तू कशासाठी आलास वगैरे वगैरे. मग तो सांगतो सायलीताई ठीक आहे ना, तब्येत ठीक आहे ना, हे बघायला आलो मी. मग ती त्याला एक गोष्ट सांगते, म्हणजे असं बोलते ती की तू जेव्हा अभ्यास करत नाही तो एवढे तुला काय शिक्षा येतात. मग तो म्हणतो हो माझे वडील मला रागवतात, घराबाहेर पडायचं नाही, टी व्ही बघायचं नाही असं बोलतात. बरोबर, तशी शिक्षा सायलीताईला तिच्या वडिलांनी दिली आहे आणि ती काय आता घराबाहेर पडणार नाही. जाऊन सांग त्या मुलाला. मग तो मुलगा बाहेर येतो आणि अर्जुन सांगतो सायलीताईंना त्यांच्या वडिलांनी शिक्षा दिली आहे, त्याला घराबाहेर बिलकुल पडायला सांगितलं आहे. मग अर्जुन म्हणतो एक काम कर, तू काय कर, तिकडे वही पेन असेल ना ते प्लीज मला आणून दे. मग तो बिचारा मुलाचा वही पण आणून देतो आणि अर्जुन त्याला प्रॉमिस करतो नेक्स्ट टाईम जेव्हा मी तुझ्याकडे येईल तुझ्यासाठी छोटं नाही मोठं चॉकलेट घेऊन येईल. आणि तो मुलगा निघून जातो. मग अर्जुन काहीतरी एक चिठ्ठी लिहितो आणि आता विचार करतो ही चिठ्ठी द्यायची कशी. तेवढं त्या क्लिक होतं आणि आवाज पण येतो बाजूनी भाजी घ्या भाजी. त्याला दिसतं भाजीवाला. मग तो भाजीवाला बसवतो आणि त्याला विचारतो भाऊ तुमची भाजी दिवसाला विकल्यानंतर तुम्हाला किती पैसे मिळतात? तो बिचारा सांगतो मला कधी कधी मिळतात 1000-1500, नाही तर कधी कधी फार कधी मिळतात. मग अर्जुन म्हणतो ठीक आहे तुमची सगळी भाजी मी घेतो असं म्हणून अर्जुन त्याला 1500 देतो. पण तो म्हणतो माझं एक काम करावं लागेल. सुरुवातीला तो भाजीला फार घाबरला असतो. तो म्हणतो नाही कोणी मला बोललं बिललं तर. पण ज्यावेळेस अर्जुन त्याची भाजी विकत घेतो मग तो म्हणतो ठीक आहे मी भाजी विकत घेतो, तुम्ही तुमचं कोणतेही काम मी करेल. मग अर्जुन काय करतो पुन्हा चिठ्ठीत काहीतरी लिहितो. ती चिठ्ठी कोथिंबीरीच्या खाली टाकतो आणि त्याला म्हणतो ही भाजी त्या घरात नेऊन द्या. मग तो भाजी म्हणतो टोपली, आता मी टोपली कशी आणू? मग अर्जुन त्याला अजून 1000 येतो. हे 1000 अजून ठेव, टोपली सकट ती भाजी त्या घरात नेऊन दे. मग तो भाजीवाला त्या दारापाशी येतो. कुसुम त्याला ओढून सांगतो भाजी घ्या भाजी. आणि तो भाजी लिटरली त्यांच्या घरामध्ये ठेवतो आणि ही भाजी सगळी तुमच्यासाठीच आहे म्हणून तो तिथून निघून जातो. सायली आणि कुसुम त्याला आवाज येतात अरे टोपली तर घेऊन जा. पण त्यांना काय माहिती विचारायला की टोपली सकट भाजी अर्जुन विकत घेतली म्हणून. मग मात्र दोघीही फार खुश होतात कारण त्यांना माहिती भाजी कोणी पाठवली म्हणून. मग सायली की भाजी काढत असते तिला दिसते एक चिठ्ठी.
त्या चिठ्ठीत अर्जुन लिहिलं असतं की ह्या भाजीसारख्या तुम्ही सुद्धा फ्रेश आहात, तुमचा चेहरा पण फ्रेश आहे, पण भाजीपेक्षा नक्कीच चांगला आहे तुमचा चेहरा, खूप फ्रेश आहे आणि मला हा चेहरा बघायचा आहे. तुमचा चेहरा, फ्रेश चेहरा बघितल्याशिवाय माझा काय दिवस चांगला जाणार नाही, तर प्लीज तुमचा चेहरा मला दाखवा. मात्र सायली म्हणते, हां, या अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या बायकोचा चेहरा बघता येणार नाही, तुम्हाला काय करावं लागेल ते बघा तुम्ही आता. आणि ती म्हणते, आता तुम्ही तुमचं बायकोचा चेहरा तर बघायचं ना, बघूया तुम्ही काय काय करता ते. ती काय बाहेर येत नाही. अर्जुन मात्र बिचारा बाहेर उभा असतो. कुसुमताई सायलीला लाजताना बघते, ती म्हणते, काय गं, काय चिठ्ठीत लिहिलं या? सायली काही सांगत नाही, मात्र लाजून ती आतल्या खोलीत निघून जाते. कुसुमताईला कळालं काय लिहिलं असं म्हणून. मात्र अर्जुन अजूनही बाहेर उभा असतो की काय झालं सायली, तो सारखा घराकडे बघत असतो, कुणी बाहेर येईल, कोणीच बाहेर येत नाही मित्रांनो. तेवढ्यात ती शीतल, जिला मागच्या भागामध्ये बघितलं असेल तुम्ही की ती पत्रकाच्या कॉम्पिटिशनची विनर ती होती, म्हणजे कॉम्पिटिशन खेळण्यासाठी त्यांची निवड झाली होती. पण अर्जुनने त्यांना म्हणालं होतं की तू काहीतरी असं कर की चक्कर वगैरे आलं असं सांग आणि आम्हाला ते पतंग उडवू दे. मग तिने त्याचं ऐकलं होतं. आज ती त्याला भेटते आणि ती म्हणते, अर्जुन भाऊ तुम्ही ते असं काय? मग तो मला ना मिसेस सायलीला बोलायचं आहे, पण ते बाहेरच येत नाही आहे. आणि ह्या दरम्यान अर्जुनने काय केलं असतं, आणखी चिठ्ठी लिहिली असती आणि सायलीची जी ओढणी बाहेर लटकवली असती ना, त्याच्यात लावली असती. मग तो शीतलला म्हणतो, ती ओढणी ना, ती चिठ्ठी मला मिसेस सायलीपर्यंत पोहोचवायची आहे. मग ती शीतलही खुश होती. ती म्हणते, अर्जुन भाऊ तुम्ही आणि सायली किती छान जोडी आहात, तुम्ही किती रोमॅन्टिक आहात. त्यांना भेटण्यासाठी, त्यांना बोलण्यासाठी किती काय काय करतात. एक माझा नवरा तो असं काहीच करतो, कधी चिठ्ठ्या पाठवत नाही वगैरे वगैरे. तुम्ही प्लीज त्याला समजून सांगा की असं रोमॅन्टिक वाग म्हणून. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, मी नाही ते क्लासेस सुरू करतो असं म्हणून अर्जुन रिक्वेस्ट करतो तिला की प्लीज ती ओढणी आणि ती चिठ्ठी तिला नेऊन द्या. मग मात्र ठरल्याप्रमाणे, अर्जुन बोलल्याप्रमाणे ती शीतल कुसुमताईच्या घरामध्ये जाते आणि सायलीला म्हणते, अगं मी माझे कपडे जे वाळ टाकले होते ना, ते काढत असताना तुझी ओढणी माझ्या कपड्यामध्ये आली होती, मी तुला ती द्यायला आले. आणि असं बोलून ती चिठ्ठी पण तिच्या हातामध्ये येते आणि ती खूप सायलीचं आणि अर्जुनचं कौतुक करते. ती म्हणते, सायली तू खरं खूप नशीबवान आहे की तुला अर्जुन भाऊसारखा नवरा मिळाला आहे, तुमची जोडी खूपच रोमॅन्टिक आहे. हे ऐकून सायली पण फार खुश होते. यांचं असं चालू असताना तिकडे मात्र सुभेदारांच्या घरी वेगळंच ट्रॅक चालू आहे मित्रांनो. तिकडे प्रियाना ह्या सुभेदारांना कोळून तिच्या जाळ्यामध्ये अडकवते. त्यांना अशी काही ब्लॅकमेल करते इमोशनल की ते बिचारे काय करावं काय नाही असं झालं आहे. तिने काय केलं असतं, रडून सगळं घर परेशान केलं असतं की मी अर्जुनशी एवढं चांगले बोलते, त्यासाठी काय काय नाही ते करते, पण तो माझ्याकडे ढुंकूनही बघत नाही आहे. मी त्याच्यावर एवढं प्रेम करते, ही माझी चुकी का? त्याने माझ्याशी मोडला, साखरपुडा मोडला, त्याने त्या सायलीशी लग्न केलं, आता सायली नाही आहे जीवनामध्ये, तरी तो माझ्याशी बोलत नाही, जसं कचरा टाका बाजूला तसं तो माझ्याशी वागतो, नेहमी हिडीस करतो मला, असं म्हणून रडत असते. आणि मग तिच्या जाळ्यात सगळे सोबत अडकतात, ते सगळे इमोशन होतात. कल्पना तर म्हणते, बाई तुला आनंदी ठेवायची जिम्मेदारी आमची आहे. ती आनंद या शब्दाला लगेच प्रिया म्हणते की मी आनंद हा शब्द पण विसरून गेले, मी फक्त तुमच्यासाठी आनंदी राहते, तुम्हाला हसावं, निवांत ठेवावं यासाठी मी तुमच्या समोर अशी वागते. पण ॲक्च्युली मी पण एक माणूस आहे, मला पण खरंच खूप त्रास होतो की त्या अर्जुनच्या मागे राहून मी काय करावं आणि काय नाही. मग मात्र अश्विन बिचारा म्हणतो, तन्वी मला वाटतं तो तुझे फ्युचर विचार करावा. कल्पना म्हणते, तिने काय करावा, आपणही करावा, आपण हिला तर आनंदी ठेवू. मग काय मित्रांनो, ती रडत तिच्या रूममध्ये निघून जाते आणि ती मस्त अशी बसली असते, मोबाईलवर बघत गेमवर काय ते बघत असते, ती हसत असते. आणि तेवढ्यात ती एडी असते, मग येते आणि तिला आवाज येते, तन्वी. आणि तिचा आवाज ऐकून ती प्रिया अशी उठते जागेवरनं, डोळ्याला वगैरे पाणी लावते, रडायची ॲक्टिंग करते. ती अस्मिता तिच्या जळात, आधीच एडी हाफ माडे, ती तिच्या जळात लाज अडकते. ती प्रिया तिला म्हणते, तू ना माझ्याकडे काहीच करत नाही, वेळेला सगळे स्वार्थी बनतात, तू पण तशीच आहे. ती म्हणते, मी काय केलं आहे? मग प्रिया तिला म्हणते, अगं तुला कळत नाही आहे, तुला आधी सायलीला बाहेर काढायचं होतं, आपण सायलीला बाहेर काढलं आहे, पण तुला हे पण आठवत नाही की तुला मला बहीण म्हणून बघायचं आहे, पण तू त्यासाठी काहीच करत नाही आहे. बघ ना तू किती स्वार्थी झाली आहे. आणि तुला एक माहीत नाही की तुझ्या शब्दाला घरामध्ये किती वजन आहे, तू हा विषय काढ ना सगळ्यांसमोर. मग मात्र ती अस्मिता असं करून ती म्हणते, हो तू काळजी करू नको, मी घरच्यासमोर बोलते आणि मी माझ्या पद्धतीने बोलते म्हणून तू निघून जाते. आणि प्रिया म्हणते, काय मॅड आहे ही, कमी अकलेची, कम अक्कलवाडी म्हणते ती, हिला काही सांगितलं तर फसून जातं, पण बरं आहे
मला चांगली म्हणते ती, म्हणजे प्रिया तिला वेड्यात काढते बिचारीला, की आता ही तिचं काम करेल आणि ती घरच्यांना पटवून देईल की ही प्रिया उर्फ तन्वी अर्जुनची बायको व्हायला कशी लायक आहे म्हणून. पण मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्जुन सायलीला सोडून दुसऱ्या कुणाच्याही प्रेमात दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार करत नाही. पण आता हे सुभेदार त्याला काय भरीस घालतात आणि ते काही भागामध्ये त्या लग्न करायला भाग पाडतात की नाही, आणि त्या मधुभाऊंना कधी कळेल की अर्जुनच खरा खूप चांगला मुलगा आहे. पण मित्रांनो, उद्या भागामध्ये ना प्रियाने असा एक गेम केला आहे की तिने सायलीला पुरतं बदनाम करण्यासाठी काही पत्रकार तिच्या चाळीत पाठवलेत. आता त्या पत्रकार नक्की काय करतात हे जाणून घेण्यासाठी आपला उद्या भाग बघावा लागेल. पण त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन प्रेस करा. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला, आजच्या भाग तुम्हाला काय खटकलं किंवा काय आवडलं, कमेंट जरूर करा. तर भेटूया पुढच्या भागामध्ये.